सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी हिंदीची परीक्षा होणार नाही। हिंदी भाषा परीक्षेच्या स्थगितीचा निर्णय उदय सामंतांनी घेतला। दलपती विजय यांच्याकडून सत्ता स्थापनेचा दावा, राज्यपालांची घेतली भेट। उद्या भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा। नऊ मेला होणार पश्चिम बंगालच्या नव्या सरकारचा शपथविधी। ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंड पार पडणार भव्य सोहळा। शपथविधीकडे संपूर्ण देशाचं लक्ष, जय्यत तयारी सुरू। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये दाखल। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांची भेट घेणार। राज्यसभा सदस्यत्वाचा सोपवणार राजीनामा। जालन्यात तरुणीचे अश्लील फोटो काढून धर्मांतरासाठी दबाव आणून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड। आरोपी इम्रान शेखसह 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर दोघांना अटक। अकोल्याच्या पातूरमध्ये अल्पवयीन मुलीवर 55 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची माहिती। पंजाबच्या जालंधरमध्ये BSF मुख्यालयाच्या बाहेर स्फोट। डिलिव्हरी बॉयच्या स्कूटीमध्ये हा स्फोट। पोलिसांनी 2 संशयितांना घेतलं ताब्यात। आणि सोन्याच्या दरात 3000 तर चांदीच्या दरात तब्बल 5000 रुपयांची वाढ। सोन्याचे दर GST सह 1,55,000 तर चांदी 2,58,000 वर। यानंतर पाहूयात पुढची बातमी। एक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे आहे। पुण्याच्या भोरमध्ये जो अत्याचार झाला होता एका चिमुकलीवर, या प्रकरणामध्ये पोलिसांनी आता तीव्र अशी कारवाई सुरू केल्याचं पाहायला मिळतं। त्यांनी कारवाईची गती वाढवलेली आहे। नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये ज्या ठिकाणी हा अत्याचार झाला होता तिथं पोलिसांनी आरोपीला नेलं आणि पाहणी केल्याची माहिती समोर येते। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एका 3 वर्षांच्या चिमुकलीवर नराधमानं अत्याचार केलेला होता आणि एका गोठ्यामध्ये हा अत्याचार करून त्या चिमुकलीची हत्या केली होती। तिथंच या आरोपीला नेलं आणि घटनेचं रिक्रिएशन करण्यात आलेलं आहे। तर चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी पोलीस सध्या युद्ध पातळीवर कामाला लागले आणि त्याचाच एक भाग म्हणून पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकानं मंगळवारी मध्यरात्री आरोपीला घटनेचं रिक्रिएशन करण्यासाठी नसरापूर इथल्या घटनास्थळी नेलं होतं। ही दृश्य आपण बघू शकतोय। पुण्याच्या भोरमध्ये हातोस गोठा आहे, ज्या ठिकाणी या आरोपीनं चिमुकलीवर अत्याचार केले आणि तिची हत्या केलेली होती। त्याच्यानंतर आरोपीला पकडण्यात आलेलं होतं। लोकांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलेलं होतं। आणि आत्ता त्या घटनेचं रिक्रिएशन करण्यासाठी त्यावेळेला नेमकं काय घडलं होतं आणि कशा पद्धतीनं या आरोपीनं त्या घटनेला अंजाम दिला, या सगळ्या गोष्टींचं रिक्रिएशन करण्यासाठी पोलिसांनी आरोपीला त्याच ठिकाणी नेलं होतं। त्यावेळची ही दृश्य आपण बघू शकतोय। त्याच्यामुळे आता या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जी राज्यभरातून केली जाते। त्यासाठी पोलिसांनी सुद्धा कामाला गती दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्या अनुषंगानं हा जो तपास आहे तो पुढे चालल्याचं आपल्याला दिसतंय। या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोते हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अभिजित, काय सांगाल? मंगळवारी रात्री आपण बघतोय पोलिसांनी त्या नराधमाला त्याच ठिकाणी नेलं होतं जिथं हे सगळं दुर्दैवी असं प्रकरण घडलं होतं। काय अपडेट्स आहेत याविषयीचे? खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये या आरोपीकडून सखोल चौकशी पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत। उद्या पोलीस कोठडी संपण्याच्या आधी अजून पुरावे कोर्टात सादर करता यावे यासाठी आरोपीला, जो नराधम आरोपी आहे त्याला घेऊन पुणे पोलीस ग्रामीणचं एक पथक काल मध्यरात्री उशिरा, ज्यामध्ये स्वतः पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल हे देखील होते, या सगळ्या पथकानं त्या आरोपीला, ज्या गोठ्यात त्या आरोपीनं त्या चिमुरडीवरती अत्याचार केले होते, तिचा जीव घेतला होता, त्याच गोठ्यात त्या घटनास्थळी जाऊन चौकशी जी आहे तो तपास पुणे पोलिसांनी केलेला पाहायला मिळतोय। खरं तर उद्या पोलीस कोठडी संपते, याआधी 5 ते 6 दिवसांची पोलीस कोठडी पुणे ग्रामीण पोलिसांनी मागितली होती, पण आता अधिकच तपासाला वेग जो आहे तो आलेला पाहायला मिळतोय। इंटरनल SIT पुणे पोलीस ग्रामीण अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आली, ज्यामध्ये 7 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा या समितीत
सहभाग आहे. त्यानंतर अनेकांचे जबाब गेल्या काही दिवसात नोंदवण्यात आलेले आहेत. प्रत्येक एव्हिडन्स पुणे ग्रामीण पोलिसांकडून गोळा केला जातोय. छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष दिलं जातं. प्रत्येक जबाब हा नोंदवला जातोय. जवळपास 20 ते 22 जणांचे जबाब पुणे ग्रामीण पोलिसांनी नोंदवले होते आणि त्यानंतर काल मध्यरात्री हा जो सीसीटीव्ही समोर आला, या दृश्यातून सरळ दिसतंय की जो आरोपी आहे त्या नराधम आरोपीला घेऊन त्याच गोठ्यात पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक जे आहे ते गेलं होतं आणि तिथे जाऊन जे सगळे त्या नराधम आरोपीने त्या दिवशी त्या चिमुकलीला त्या गोठ्यात कुठून नेलं किंवा कसं नेलं, तिला काय आमिष दाखवलं, या सगळ्याचा तपास जो आहे तो पुणे ग्रामीण पोलीस करतात. खरं तर उद्या मेहरबान न्यायालयासमोर पुन्हा त्या पोलीस आरोपीला हजर करायचे. उद्या पुन्हा पुणे ग्रामीण पोलीस. खरं आहे अभिजित, त्याच्यामुळे आता उद्या न्यायालय नेमका काय निर्णय देणार आणि किती लवकर हा तपास होणार, काय शिक्षा होणार याकडे लक्ष असेलच. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. याविषयीची अपडेट आपण घेत राहूया. तर नसरापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी नेलेलं होतं. काल मध्यरात्री पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेलं आणि घटनास्थळी नेऊन पोलिसांनी पाहणी केली. ज्या गोठ्यामध्ये घटना घडली त्या गोठ्यामध्ये आरोपीला नेऊन पोलिसांनी हा सगळा तपास केलाय. बंगालमध्ये पश्चिम बंगाल नंतर महाराष्ट्रामध्ये भाजपची क्लीन स्वीप मोहीम पाहायला मिळते. पश्चिम बंगाल नंतर आता महाराष्ट्रामध्ये भाजपनं क्लीन स्वीप मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. राज्यामध्ये SIR मोहीम राबवली जाणार आहे आणि त्या अंतर्गत जे बोगस मतदार आहेत त्यांना काढलं जाणार आहे. अंमलबजावणीसाठी भाजपकडून आता कार्यक्रम जाहीर झाल्याची माहिती समोर आलेली आहे. मुंबईमधल्या प्रशिक्षण शिबिरात नेत्यांकडून SIR बाबत भाजप पदाधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या. टप्प्याटप्प्यानं पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार आणि मंत्र्यांना SIR मोहिमेसाठी प्रशिक्षित केलं जाणार आहे. अंतिम टप्प्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस SIR बाबत आमदार आणि खासदारांना मार्गदर्शन करणार आहे. तर पदाधिकारी प्रशिक्षणानंतर आता लोकप्रतिनिधींना देखील भाजप प्रशिक्षण देणार आहे. पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांना विभागीय प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आणखी एक मोठी बातमी आहे. राज्य सरकारच्या भाषा संचालनालयानं राज्याच्या सेवेमध्ये असलेल्या राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा 28 जूनला घेण्याची घोषणा केली आहे. या परीक्षेला मराठी अभ्यास केंद्रानं विरोध केलाय. मराठी भाषिक राज्यामध्ये हिंदीची परीक्षा बहुतांश मराठी भाषिक असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तीचा भाग म्हणून घेण्याची आवश्यकता काय आहे असा सवाल करत प्रस्तावित हिंदी परीक्षा तात्काळ रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे. राजपत्रित अधिकारी आणि अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या 4 विभागीय कार्यालयांच्या ठिकाणी घेतली जाणार आहे. या परीक्षेलाच आता मराठी अभ्यास केंद्रानं आव्हान दिलंय. तर मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी या निर्णयाचा कडाडून विरोध केलाय. आमच्या अधिकाऱ्यांना भाषा लादली तर तीव्र निषेध करणार आहोत. जबरदस्ती केली तर 28 जूनला परीक्षा केंद्रावर जो काही तमाशा होईल त्याला राज्य सरकार जबाबदार असेल असा इशारा संदीप देशपांडेंनी दिलाय. राज्य शासनाने राजपत्रित आणि अराजपत्रित म्हणजे गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेड अधिकाऱ्यांसाठी हिंदी भाषेची परीक्षा ठेवली आहे 28 जून रोजी आणि त्याचे आवेदनपत्र 20 मे पर्यंत भरायचे. एका ठिकाणी आपण सगळ्यांना सांगतोय की मराठी भाषा बोलली पाहिजे, मराठी भाषा शिकली पाहिजे, मराठी भाषा आली पाहिजे. अगदी रिक्षा ड्रायव्हर असतील किंवा टॅक्सी ड्रायव्हर असतील यांनी मराठी भाषा बोलली पाहिजे. त्या परीक्षेला विरोध करणारे लोक आता हिंदी भाषेची परीक्षा राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी कशाला ठेवतायत हा महत्त्वाचा प्रश्न. मुळात महाराष्ट्राची राजभाषा ही मराठीच आहे. इथे हिंदी भाषा अधिकाऱ्यांना येण्याची गरज नाही. तर अधिकाऱ्यांकडे ज्यांचं काम आहे त्या लोकांना मराठी येणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने परीक्षा आमच्या अधिकाऱ्यांवर लादून हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न जर शासन करत असेल तर आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवतो. आपल्या माध्यमातून आमची शासनाला विनंती आहे की अशा प्रकारची कुठलीही परीक्षा या अधिकाऱ्यांसाठी आपण अनिवार्य करू नये.
आणि जर केली, जबरदस्ती जर केली, तर 28 जूनला परीक्षा केंद्राच्या बाहेर जो काय तमाशा होईल त्याची संपूर्णतः जबाबदारी ही राज्य शासनाची असेल. मराठी भाषा म्हणून, मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझी स्पष्ट भूमिका अशी आहे की मराठीत राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी आली पाहिजे, याच्यामध्ये काही वावगं नाही. जर जिल्हाधिकारी होत असताना मराठीचा पेपर देऊन मराठी बोलता येतं म्हणून रुजू होत असेल, तर मराठी माणूस म्हणून राहण्यासाठी काही फरक पडत नाही. महाराष्ट्रात राहणारा माणूस हा मराठी बोलला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आता भाषा संचालनालयाच्या मार्फत अशा पद्धतीची परीक्षा हिंदीची का घेतली जाते याची मी 100% माहिती घेईन आणि जायच्या अगोदर तुम्हाला मी उत्तर देईन. दरम्यान हिंदी भाषेवरून पुन्हा एकदा मनसे आणि युबीटीमध्ये दुमत असल्याचं पाहायला मिळतं. कारण हिंदी भाषेवरून मनसे नेते संदीप देशपांडेंनी सरकारला धमकीवजा इशारा दिला आहे आणि धारेवर धरलाय. तर आमचा हिंदी भाषेला विरोध नाही, पण राज्याची पहिली भाषा ही मराठी आहे. हिंदी, इंग्रजी या भाषा राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी गरजेच्या आहेत, असं युबीटीचे खासदार संजय राऊतांनी म्हटलंय. त्यामुळं मनसे आणि युबीटीमधील दुमत समोर आलंय. हिंदी भाषेचं काय उत्तर प्रदेशला पाठवणार आहेत का अधिकाऱ्यांना, का बिहारला पाठवणार आहेत? गरजच काय हिंदी भाषेची आणि ती शिकण्याची. इथे जे महाराष्ट्रात लोक राहतात त्यांनी मराठी शिकावं आणि अधिकाऱ्यांची मराठीत बोलावं. अधिकाऱ्यांनी हिंदी भाषा शिकून त्यांच्याशी हिंदी भाषेत बोलावं अशी काय अपेक्षा नाही आहे त्यांच्याकडनं. हिंदीला आम्ही कधी विरोध केला नाही. मराठी ही पहिल्या क्रमांकाची भाषा आहे. हिंदी असेल, इंग्रजी असेल, या ऐच्छिक भाषा आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी इंग्रजी आणि हिंदीची आवश्यकता आहे.